नमस्कार मित्रांनो, मी मयूर भांबेड तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो या नवा करा यूट्यूब चॅनलमध्ये एका नव्या व्हिडिओसोबत. जसं की तुम्ही बघू शकत असाल, आपल्या चॅनलचं नाव आहे सेमी इंग्लिश. सेमी इंग्लिश या मागचं कारण असं, मी पहिले ते 10वी जसं की मराठी मीडियम असतं, इंग्लिश मीडियम असतं, तसं आम्ही सेमी इंग्लिश मीडियममधून शिकलेला आहे. त्यामध्ये काही विषय इंग्रजीतून असतात, जसं की विज्ञान, गणित, इत्यादी. त्यामुळे या चॅनलचं नाव मी सेमी इंग्लिश ठेवलेलं आहे. आणि दुसरं कारण म्हणजे इंग्रजीबद्दल आपल्यामध्ये एक भीती असते. आपल्याला इंग्रजी वाचता येतं, इंग्रजी लिहिता येतं, इंग्रजी समजतं सुद्धा. पण कुठे जाऊन आपल्याला आपलं मत व्यक्त करायचं असेल किंवा कंटिन्युअस आपल्याला 5 ते 10 मिनिटं इंग्रजीमध्ये बोलायचं असेल, तर आपल्याला एक दडपण येतं, एक भीती वाटते. तर ही भीती पुढे जाऊन कुठेतरी आपल्या करिअरच्या आड येऊ नये किंवा आपल्या प्रगतीच्या आड येऊ नये, साठी ही भीती घालवण्यासाठी मी हा प्रवास सुरू करतोय माझा इंग्रजी सुधारण्यासाठीचा. तर तुम्ही देखील या प्रवासाचा एक भाग होऊ शकता, माझे सहप्रवासी होऊ शकता. आणि पुढे पुढे जाऊन आपण कसं इंग्रजी आपल्याला सुधारता येईल, कसं कॉन्फिडेंटली आत्मविश्वासाने इंग्रजी बोलता येईल, हा असला आपला प्रवास असणार आहे. तर आपण पुढे जाऊया, बघूया कसं होतं. चला तर मग सुरू करूया आपला प्रवास इंग्रजी सुधारण्याचा आपल्या पहिल्या धड्यासोबत. तर सगळ्यात प्रथम आपण एखाद्या व्यक्तीला भेटलो, त्याच्याशी आपल्याला संवाद सुरू करायचा किंवा आपण त्याच्याशी कॉलवर बोलतोय, तर आपण सुरुवात कशी करणार? तर सगळ्यात प्रथम आपण त्याची विचारपूस करणार. ती कशी? तर हाऊ आर यू, हाऊ आर यू, कसे आहात तुम्ही, हे झाली पहिली पद्धत. दुसरी आहे हाऊ आर यू डुईंग, कसं चाललंय तुमचं, हाऊ आर यू डुईंग. तिसरी पद्धत आहे, जर तुम्हाला तो व्यक्ती भेटला पण तो बरोबर वाटत नाहीये किंवा त्याची तब्येत ठीक वाटत नाही, तर आपण त्याची काळजीपूर्वक विचारपूस करू. हे आर यू ऑल राईट, हे आर यू ऑल राईट, तू ठीक आहेस ना बाबा, हे विचारण्यासाठी या वाक्याचा उपयोग करणार. आर यू ऑल राईट, ठीक आहे. जर आता त्या व्यक्तीने तुम्हाला विचारलं, तर त्या साहजिक आहे तुम्हाला त्याला त्या आन्सर पण करायला लागेल की तुम्ही काय अडचणीत आहात, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. जर हे तुम्हाला सांगायचं नसेल, जसं की आपण कोणी साधारणतः विचारलं की आपण हा मस्त चाललंय, मजेत चाललंय, उत्तम चाललंय, तर हेच इंग्लिशमध्ये तुम्ही असं चांगलं सांगू शकता की हा आय एम गुड, फॅन्टॅस्टिक, किंवा आय एम फॅब्युलस, किंवा आय एम व्हेरी वेल, थँक्स इंडीड, नॉट सो गुड, नॉट ग्रेट, किंवा आय हॅव बीन बेटर, अशी उत्तरं दिली तर समोरचा व्यक्ती तुम्हाला प्रश्न विचारू शकतो की का बाबा, काय झालं, वाय, व्हॉट्स रॉंग, व्हॉट हॅपन. तर मग तुम्हाला त्याचं उत्तर पण द्यायला लागेल की तुम्हाला कसली अडचण आहे. जर तुम्हाला हे अवॉइड करायचं असेल, जसं की आपण मराठीमध्ये बोलतो की उत्तम चाललंय, छान चाललंय, मजेत आहे, तर तेच तुम्ही इंग्लिशमध्ये असं सांगू शकता की एखाद्याने विचारलं हाऊ आर यू डुईंग किंवा हाऊ आर यू, तर तुम्ही उत्तर देऊ शकता फॅन्टॅस्टिक, फॅब्युलस, आय हॅव बीन ग्रेट, थँक्स, आय एम व्हेरी वेल इंडीड. मला माहित आहे का, व्हॉट आर यू डुईंग अँड व्हॉट डू यू डू, हे दोन्ही सेंटेन्सचा अर्थ काय होतो? हे दोन्ही सारखे वाटत असले तरी पण यांचा अर्थ थोडासा ट्रिकी आहे. ते आपण जाणून घेऊया थोड्याच वेळात.